नमस्कार, जय एकवीर सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले. आज मी तुम्हाला व्हेज चाउमिन बनवून दाखवणार आहे, जे की एकदम स्पायसी असणार आहे. एकदम झटपट ही रेसिपी होणार आहे, तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग स्टार्ट करूया. इथे आम्ही चाउमिन रेडी इन 5 मिनिट्स घेतले चिंग्सचं. हा असा पॅकेट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅकेटमध्ये 2 मसाल्याचे पॅकेटसुद्धा भेटतील. आणि मी आता इथे हे मस्तपैकी नूडल्स बॉईल करून सुद्धा घेतलेत, तर मी इथे 1.5 पाकिट घेतले. मस्त इथे माझे नूडल्ससुद्धा बॉईल करून झालेत, हे बघा तुम्ही, मस्त झालेत. आणि सॉसेसमध्ये मी घेतले किसानचा फ्रेश टमॅटो सॉस घेतला आहे, चिंग्सचाच ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस लागणार आहे आपल्याला. त्यासोबतच भाज्यांमध्ये तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही भाज्या घेऊ शकता. मी इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्याला मस्त बारीक चॉप करून. त्यासोबतच मी इथे शिमला मिरची घेतली आहे, 2 कांदे उभे चिरून घेतलेत बारीक असे. त्यासोबतच मी इथे थोडा कोबी पण चिरून घेतला आहे, मस्त बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि आता आपण नूडल्स बनवायला चला तर मग आता आपण चिंग्सचा चाउमिन बनवायला स्टार्ट करूया. इथे मी कढई घेतली, मस्त तेल टाकून घेतले. तेल मस्त गरम झालं की आपलं जे चॉप केलेलं लसूण आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तेल छान असं गरम होऊन देऊया. आता ह्याच्यामध्ये मी लसूण ॲड करते. लसूण जोपर्यंत तुम्ही थोडा लालसर करताय तोपर्यंत गॅस स्लो ठेवा. एकदा का लसूण जरा लालसर झाला की त्यानंतर आपल्याला फास्ट करून आपल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ते मस्त टॉस करून घ्यायच्यात. जास्त आपल्याला शिजवत बसायचं नाही आहे, फक्त एक हलका टॉस द्यायचा आहे, जेणेकरून एक क्रंच येईल त्याला आपल्या भाज्यांना. मस्त गोल्डन ब्राऊन झाला आहे, बघू शकता तुम्ही लसूण. आता मी कांदा ॲड करते. तर आपण कांदा फ्राय करून घेऊया थोडा लसूणसोबत. आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे. एकदम जास्त कांदा शिजवायचा नाही आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. नॉर्मल एक आपण लसूणसोबत मिक्स करून घेतो आहे. त्यासोबतच लगेच आपल्याला शिमला मिरची टाकायची आणि कोबीसुद्धा टाकून घ्यायचं आहे. त्याला पण मस्त टॉस करून घ्यायचं आहे. आवाज बघू शकता कसं एक मस्त क्रंच यायला पाहिजे आपल्या भाज्यांना. सॉसेस ॲड करून घ्यायचे. त्याआधी आपले जे नूडल्स आपण बॉईल करून घेतले छान असे, त्याला आधी टाकून घेऊया. हे बघा झालेलं आपले भाज्या. आता आपण हे जे नूडल्स आहेत आपले हे टाकून घेऊया. थोडे सुट्टे करूनच टाकायचे, जेणेकरून ते मस्तपैकी सुट्टे सुट्टे आपले नूडल्स होतील. बघू शकता तुम्ही, थोडे गरम पण आहेत तरी सुट्टे करायचे हाताच्या मदतीने. किंवा आपल्याला लगेचच सॉसेस ॲड करून घ्यायचे. आता गॅस बारीक करून घ्यायचा आहे. आपण आता हे सॉसेस ॲड करून घेऊया. सर्वात आधी मी टमॅटो सॉस घेते. सगळ्या आपल्याला एक चम्मच घ्यायचं आहे. एक मोठा चम्मच घेतला आहे मी, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल. आता हा डार्क सोया सॉस आहे, मी तुमच्या अंदाजप्रमाणे टाका. मी बरोबर 1 चम्मचच टाकते. त्यानंतर हा ग्रीन चिली सॉस आहे. हा चायनीज पदार्थ आपण जेव्हा पण बनवत असू तेव्हा हा यूज होतो. आपण 1 चम्मच टाकून घेऊया मस्त, ह्याच्याने टेस्ट मस्त येते. त्यानंतर आपल्याला रेड चिली सॉस टाकायचा आहे. हे आपण कमी जास्त पण टाकू शकतो, जसं तुम्हाला हवं असेल सॉसेस तसे टाका. मी बरोबर 1च चम्मचचं माप घेतलं आहे. सगळे सॉसेस एकदम मस्त पडतील छान असे एकाच प्रमाणे. आता आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. पहिला आपण छान मिक्स करून घेऊया सॉसेस. तो चिंग्स नूडल्ससोबत मसाला भेटला आहे, तो सुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे त्यामध्ये नूडल्समध्ये. तर आपण हे मस्त पहिला सॉटे करून घेऊया सगळ्या भाज्या आणि नूडल्स. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये वाटत असतील की अजून सॉसेस पाहिजे तर तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे टाका. जितकं तुम्हाला स्पायसी पाहिजे तेवढं तुम्ही स्पायसी करू शकता. ह्याला नूडल्स बघू शकता किती मस्त झालेत, एकदम सुट्टे सुट्टे. आणि सगळे आपले सॉसेस त्याला लागून घेऊया. चिंग्सच्या पॉकेटसोबतच जो मसाला भेटला होता तो ॲड करून घेऊया. हे बघा, हे 2 मसाले, 2 मसाल्याचे पॅकेट दोन्ही पण ॲड करायचे आपल्याला. ह्याच्याने एक फ्लेवर येणार आहे. आणि आम्ही सुद्धा फर्स्ट टाईम हे जे चाउमिन आहे ते बनवतो आहे. आपण बघूया कशी टेस्ट लागते. मी तुम्हाला दाखवेनच लास्टला रिॲक्शन माझं कसं असेल. तर मस्त ह्याला पण एकजीव करून घेऊया.
तुम्हाला स्पायसेस पाहिजे असतील, जितकं तिखट तुम्ही खात असाल तसं तुम्ही सॉसेस टाका. बाकी ह्याच्यामध्ये अजून जास्त काही ॲड नाही आपल्याला करायचं आहे. हे बघा मस्त आपले जे नूडल्स आहेत ते एकत्र झालेत. मी ह्याच्यामध्ये सॉसेस थोडे अजून ॲड केले. तुम्हीसुद्धा तुमच्या अंदाजप्रमाणे ॲड करा. आणि आता बघा किती मस्त कलरसुद्धा आला आहे सॉसेसनी आणि सगळे जे पदार्थ आहेत ते पण मस्त एकत्र झालेत. आता आपण ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर टाकतोय. हे आपल्याला मार्केटमध्ये इझिली भेटतं, तर जपून टाकायचं जेवढं आपल्याला पाहिजे तसं. त्याच्याने एक मस्त फ्लेवर येतो. आणि त्यासोबतच थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार, कारण आपल्या सॉसेसमध्ये पण मीठ आहे त्यामुळे जास्त पण नाही मीठ टाकायचं. आता आपण लास्ट वेळा एकदा मस्त सगळं मिक्स करून घेऊया. छान सगळे नूडल्स मिक्स करून घ्यायचे. हे चाऊमीन आपण बनवतोय त्यामुळे ह्याचे जे नूडल्स आहेत ते थोडे पातळच असतात. आणि आपण जे हक्का नूडल्स आणतो त्याचे जे नूडल्स असतात ते थोडे जाड पण असतात. हे बघा मस्तपैकी आपण मिक्स करून घेतले. चला आता आपण ह्याला प्लेटिंग करून घेऊया. गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि गरमागरम आपले जे नूडल्स आहेत ते सर्व करायचे. हे बघा मस्त गरमागरम आणि स्पायसी आपले चाऊमीन रेडी आहे. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते कसं लागतंय. जे पण आपले जे सॉसेस आहेत ना ते खूप बरोबर पडलेत आणि मीठ पण बरोबर आहे. जे भाज्या आहेत ते पण मस्त क्रंची आहेत आणि खूपच पटकन होतात हे नूडल्स. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सुद्धा सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.